टाळून टाळून आपण जास्ती गोष्टी टाळू नाही शकणार. ही म्हटलेली गोल्ड नाही जाणार तर शेवटी जाऊन गोल्डच घातलंय. Hi, it is one of those days where you're confused ki there is no jewelry going on this sari. So come, let's get ready with me. Except it's going to be in Marathi. तर ही अशी एक साडी आहे जी नेट मटेरियलची आहे. व्हेरी ब्युटिफुल वर्क. देर इज नो ज्वेलरी जी जाते ह्याच्यावर. मोत्याची नाही घालू शकत बिकॉज देर इज नथिंग रिलेटेड टू मोती ऑन इन दिस. कांट इवन वेअर समथिंग इन अमेरिकन व्हाईट डायमंड. कारण हे सगळं जे आहे ते असं चकाकता आहे आणि ते येल्लोमध्ये चकाकता आहे. सो मी येल्लो थीममध्येच जायला हवाय. पण मी सोन्याची ज्वेलरी नाही घालू शकत ह्याच्यावर. दॅट इज लुकिंग ओव्हर येल्लो ऑन दिस. सो आय एम व्हेरी कन्फ्युज्ड की मी काय घालणार आहे आणि मला खरंच नाही कळत आहे मी काय घालायचं आहे. ट्रायल अँड एरर करूनच कळणार आहे आपल्याला. ओके, पहिलं तर सेफ ऑप्शन्स आपण करायची आहे ते म्हणजे अंगठ्या. अशी साडी आहे की ही जास्त अशी टिपिकल नाही आहे म्हणून मी थिंक करते की मी घड्याळ घालणार आहे ह्याच्यामध्ये. युजली मी घड्याळ नाही घालत. As it is the vibe, I think it is asking for it. सो लेट्स सी. ची एंगेजमेंट रिंग आणि माझी अॅनिव्हर्सरी रिंग रोज गोल्ड मध्ये आहे आणि दिस इज इन व्हाईट गोल्ड. सो आय हॅव टू वेअर इट ओनली. ओके, नेक्स्ट इज दिस वॉच दॅट आय एम गोइंग टू वेअर. ही एक अशी ज्वेलरी आहे जी व्हेरी डेंटी ज्वेलरी पीस आहे माहिती, पण हा खूपच सिम्पल दिसतो. ऑप्शन ट्राय करूया थांबा. सो आय हॅव अंडरस्टूड की आपल्याला रस्टिक बरोबरच जायचं आहे. मी हेच म्हणत होते की हे स्टोन्स आहेत. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर जात आहे पण आता हे ओव्हर दिसतं. तोंडाकडे नाही जाते, नेकलेसकडे जात आहे मोठे मोठे स्टोन्समुळे आणि ते पण स्टोन्स व्हाईटमध्ये विच इज स्टील ओके. आय फील तरी मला हे असं आवडत नाही तेवढं. मला कन्फ्युजन आहे नेक पीसचं. तोपर्यंत हाताचं तर आटपून घेऊया. असे एथनिक बांगड्या इकल महाराष्ट्रीयन किंवा तोडे बिडे असलं काही घालू नाही शकणार ह्याच्यावरती. अजिबात चांगलं नाही दिसणार. करायला गेलं तर दिसते. आता मी त्या वाईबमध्ये नाहीये. सो मी हे कडं घेते. माझा हात इतका छोटा आहे ना की मला कुठलेही टाईपच्या बँगल्स नाही जात. एकही बँगलने जे इथे असं फिट बसलाय मला. ऍक्च्युली मी जरा रोज गोल्ड मिक्स होऊन करते बट द गोल्ड दॅट आय हॅव इज नॉट लाईक येलो गोल्ड. सो इट्स ब्लेंडिंग प्रॉपरली. आता हे जर बघायला गेलं जरा रोज गोल्डमध्ये आहे पण हे गोल्डमध्ये आहे पण तरी वाटत नाही की हे गोल्डमध्ये आणि रोज गोल्डमध्ये आहे. सो दिस इज माय वाकी. समथिंग इज कमिंग टुगेदर. आता मला हा हात ना जरा जास्तीच खाली खाली वाटतो. काहीतरी ऍड करू का? मी ऍड करते हे. आता दिसू दे वाईट दिसू दे चांगलं दिसू मी करते. टाळून टाळून आपण जास्ती गोष्टी टाळू नाही शकणार कारण आपल्याला नेकलेसच फायनल करायचं. त्याच्याप्रमाणेच आपले इयरिंग्स होणार आहेत. म्हणून आता नेकलेसमध्ये मला आणि एक पीस मिळाला आणि हा सिल्वरचा पीस आहे. रिअल सिल्वर पण हा दिसत नाही सिल्वर सारखा. विच इज माय फेवरेट मोस्ट फेवरेट पीस. लेट मी शो यू. मला माहिती तुमच्या मनात काय चालू आहे की ही म्हटलेली गोल्ड नाही जाणार तर शेवटी जाऊन गोल्डच घातलंय म्हणून. पण हे असं गोल्ड नाही आहे ना जे असे जे पिवळं अँटिक गोल्ड असं वाला नाही आहे. हे ड्रास्टिक गोल्डमध्ये येतं. सो दॅट इज वाईट इज गोईंग. आय थिंक हा जातोय. माझ्याकडे मॅचिंग इयरिंग्स नाही आहे या सेटवरचे म्हणून मी आता हे वालेच घालणार आहे. आय नो की कलर पण वेगळा आहे ह्याचा. हा ग्रीन कलर आहे इयरिंग्स. हा जातोय वाईबमध्ये जातोय. सो आय एम ओके वेअरिंग इट. कसं दिसतंय? मी अजूनही खूप स्केप्टिकल आहे माहिती आहे. असं हा आता कसं छान वाटतं असं नाही वाटत आहे मला अजूनही. आय डोंट नो वाय. मला कमेंट्समध्ये सांगायचं तुम्हाला दुसरी कुठली ज्वेलरी आवडलेली जेव्हा मी ट्राय करतो ते ऑप्शन्समध्ये. सो दॅट नेक्स्ट टाइम व्हेन आय वेअर द सेम साडी आय कॅन ॲटलीस्ट गो विथ दॅट ऑप्शन. अजूनही असं वाटत नाही की मी पूर्णपणे रेडी झाली आहे पण आता वेळ नाही आपल्याकडे. सो आता निघायला लागणार. सो दिस इज माय फुल लुक आणि मी आता थोडे बिंदीज पण ऍड केली आहे इकडे तिकडे. आय डोंट नो वाय बट आय फील कोमोलिका इज माय वाईब नाव. एनीथिंग आय वेअर कोमोलिका सारखीच दिसत राहते. इज हाऊ इट इज.